नमस्कार मित्रांनो, UGC नेट एक्झाम जून 2024 पब्लिक नोटिफिकेशन आलेलं आहे. ह्याची ऑफिशियल वेबसाईट आहे ugcnet.nta.ac.in. ह्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला पब्लिक नोटीस दिसेल 20 एप्रिल 2024ची. त्याचा विषय असणार आहे सब्जेक्ट ओपनिंग ऑफ द ऑनलाईन पोर्टल फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर UGC नेट जून 2024. म्हणजेच मराठीतून आहे UGC नेट जून 2024 परीक्षेचं ऑनलाईन पोर्टल ओपन झालेलं आहे, चालू झालेलं आहे. द NTA हॅज बीन एंट्रस्टेड बाय द युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन UGC विथ द टास्क ऑफ कंडक्टिंग UGC नेट. युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन UGC म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाने NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच राष्ट्रीय परीक्षा एजन्सीला UGC नेट परीक्षा घेण्यासाठी पाचारण केलेले आहे. त्यांना आदेशित केलेले आहे, त्यांना सांगितलेलं आहे. विच इज अ टेस्ट टू डिटरमाइन द एलिजिबिलिटी ऑफ द इंडियन नॅशनल्स फॉर अवॉर्ड ऑफ ज्युनियर रिसर्च फेलोशिप अँड अपॉइंटमेंट ॲज असिस्टंट प्रोफेसर, अपॉइंटमेंट ॲज असिस्टंट प्रोफेसर अँड ॲडमिशन टू PhD अँड ॲडमिशन टू PhD ओनली इन इंडियन युनिव्हर्सिटीज अँड कॉलेजेस. तर UGC नेट एक्झाम ही कशासाठी घेतली जाणार आहे? तर ज्युनियर रिसर्च फेलोशिप म्हणून शिष्यवृत्ती देण्यासाठी 1 नंबर झालं. 2 नंबर असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी लागण्यासाठी तुम्हाला UGC नेट लागतं. नंबर 2 झालं. नंबर 3 असिस्टंट प्रोफेसर तसेच PhD करता प्रवेश घेण्याकरता सुद्धा तुम्हाला UGC नेट परीक्षा उत्तीर्ण व्हावीच लागते. आणि UGC नेट परीक्षा ही पूर्ण भारतातल्या युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसमध्ये PhD ॲडमिशन, ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर म्हणून नोकरी करता मान्य आहे, प्रमाणित आहे, मान्य केलेलं आहे पूर्ण भारतातल्या युनिव्हर्सिटीमध्ये तसेच कॉलेजेसमध्ये. UGC नेट केले की तुम्हाला असिस्टंट प्रोफेसरची नोकरी मिळते, PhDला प्रवेश मिळतो आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप करता तुम्हाला जर तेवढे जास्त मार्क पडले तर तीसुद्धा मिळून जाईल. ठीक आहे. पुढचा द शेड्यूल ऑफ UGC नेट जून 2024 आर ॲज फॉलोज. UGC नेट जून 2024 परीक्षेचं टाइमटेबल पुढीलप्रमाणे आहे. आता सगळं वाचत बसणार नाही, थोडक्यात वाचतो, व्हिडिओ मोठा होईल. सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 20 एप्रिल 2024 टू 10 मे 2024 अप टू 11:50 PM. UGC नेट जून 2024 एक्झाम करता बसण्याकरता ऑनलाईन ॲप्लिकेशन 20 एप्रिल 2024ला चालू झालेले आहेत आणि त्याची ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे 10 मे 2024 रात्री 11:50 PM अगोदर. ठीक आहे. थोडक्यात वाचतो. करेक्शन इन द पर्टिक्युलर्स इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म 13 मे 2024 टू 15 मे 2024 अप टू 11:50 PM. 10 मेपर्यंत तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरला आणि जर नजर चुकीने त्याच्यात काही चूक झालेलं तुम्हाला आढळलं तर तुम्ही 13 मे 2024 ते 15 मे 2024पर्यंत ह्या दिवसाच्या मध्ये तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये करेक्शनसुद्धा करता येईल तुम्हाला. जर काही करेक्शन करायचे असेल तर पुन्हा एक्झाम सेंटरची सिटी सांगितलेली नाही, ती पुन्हा जेव्हा कळेल तेव्हा सांगतील. ॲडमिट कार्ड कधी येतील ही नंतर सांगण्यात येईल. एक्झाम डेट सांगितलेली आहे 16 जून 2024 रोजी एक्झाम संपून जाईल तुमची. सेंटर डेट अँड शिफ्ट ॲज इंडिकेटेड ऑन ॲडमिट कार्ड, हे बाकीचं सगळं ॲडमिट कार्डमध्ये सांगण्यात येईल. डिस्प्ले ऑफ रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस अँड आन्सर कीज टू बी अनाउन्स्ड लेटर ऑन द वेबसाईट, नंतर सांगण्यात येईल. आता ऑफिशियल वेबसाईट सांगितलेली आहे ugcnet.nta.ac.in किंवा nta.ac.in. फीस जनरल कॅटेगरीची किंवा अनरिझर्व कॅटेगरीची कॅन्डिडेटला 1150 रुपये फीस असणार आहे. नंबर 2 जनरल EWS जे आहेत, जनरल EWS किंवा OBC नॉन क्रिमिलेअर ह्यांना 600 रुपये फीस असणार आहे. नंबर 3 SC ST आणि फिजिकली PWD म्हणतो आपण त्याला, फिजिकली हँडिकॅप जी पर्सन असतात त्या पर्सनकरता किंवा थर्ड जेंडर करता ह्या 4 जणांकरता SC ST PWD थर्ड जेंडर ह्या 4ही जणांकरता फीस कमी असणार आहे 325 रुपये. खाली इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स. Candidate can apply for UGC NET
जून 2024 through the online mode only through the website ugcnet.nta.ac.in. The application form in any other mode will not be accepted. ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे एवढं सांगितलं आणि वेबसाईट सांगितले. नंबर 2, only one application is to be submitted by a candidate. In no circumstances candidate will be allowed to fill more than one application form. Strict action will be taken even at a later stage against such candidates who have filled in more than one application form. UGC नेट 2024 एक्झाम करता फक्त एकच ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचे. तुम्हाला एकापेक्षा जास्त ऑनलाइन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरता येणार नाहीत आणि भरायचं नाही सुद्धा. नंबर 3, candidate must strictly follow the instructions given in the information bulletin and on the NTA website. Candidates not complying with the instructions shall be summarily disqualified. NTA ऑफिशियल वेबसाईटवर तसेच UGC नेटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जी काही इन्स्ट्रक्शन दिलेली आहेत ती तुम्हाला फॉलो करणं बंधनकारक असणार आहे. त्या इन्स्ट्रक्शन तुम्ही पाळला गेलो तर तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येईल. इन्फॉर्मेशन बुलेटिनसुद्धा दिलेलं आहे UGC नेटच्या ऑफिशियल वेबसाईटवर. ती इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे, पूर्ण व्यवस्थित वाचून नंतरच ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे. इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्हाला मिळेल UGC नेट वेबसाईटवर. Candidates must ensure that the email address and the mobile number provided in the online application form are their own or parents' guardians only, as all information communication will be sent by NTA through email on the registered email address or SMS on the registered mobile number only. विद्यार्थ्यांनी स्वतःचाच मोबाईल नंबर तसेच स्वतःचाच ईमेल ID द्यायचा आहे. कारण NTA द्वारा म्हणजे थोडक्यात परीक्षा घेणाऱ्या एजन्सीद्वारे तुम्हाला जे काही नोटिफिकेशन पाठवायचे असतील ती तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेलवर पाठवण्यात येतील. दुसऱ्या कोणत्या पद्धतीने पाठवण्यात येणार नाहीत. त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचाच ईमेल ID आणि मोबाईल नंबर द्यायचा आहे. दुसऱ्याचा द्यायचा नाही. दुसऱ्याचा दिला तर त्यांना बघत राहणार आहे का तुमचं परीक्षेचं? नाही. शेवटचा पॉईंट, in case any candidate faces difficulty in applying for UGC NET June 2024, he or she may contact on 0111 4075 9000/011 69227700 or email at ugcnet@nta.ac.in. For further clarification related to the UGC NET June 2024, the candidates are advised to visit the official websites of NTA, nta.ac.in and ugcnet.nta.ac.in for the latest updates. UGC NET 2024 परीक्षेकरता ऑनलाईन फॉर्म भरताना काही जर अडचणी आल्या तर त्यांनी इथे मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या मोबाईल नंबरवर फोन करायचा आहे किंवा ईमेल ॲड्रेस दिले त्या ईमेल ॲड्रेसवर ईमेल करायचे किंवा UGC नेटच्या ज्या ऑफिशियल वेबसाईट आहेत 2 nta.ac.in किंवा ugcnet.nta.ac.in त्या दोन्हीपैकी कोणत्याही ऑफिशियल वेबसाईटवर वेळोवेळी दररोज तुम्ही जाऊन माहिती बघायची. हॉल तिकीट आलं का नाही, परीक्षेचं सिलेबस काय आहे, इन्फॉर्मेशन बुलेटिन काय आहे, पब्लिक नोटिफिकेशन आलेलं आहे का, परीक्षा पुढे गेले आहेत का, परीक्षा अलीकडे आलेली आहेत का. अलीकडे तर काही परीक्षा येणार नाही, त्या म्हणलेल्या तारखेच्या दिवशीच होईल शक्यतोवर, तर पुढे बी जायची शक्यता नाही. ठीक आहे. एक सांगितलं की सर्व सूचना तुम्हाला ह्या 2 ऑफिशियल वेबसाईटवर मिळतील. त्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची दररोजच्या दररोज. ठीक आहे. वरचा एक आपला पॉईंट राहिला 83 सब्जेक्ट, हे वरचा एक पॉईंट राहिला. एलिजिबल फॉर असिस्टंट प्रोफेसर अँड ॲडमिशन टू PhD इन 83 सब्जेक्ट्स. म्हणजे UGC नेट परीक्षा ही 83 सब्जेक्टमध्ये घेण्यात येणारी आहे. तर 83 पैकी तुमचा कोणता जो सब्जेक्ट असेल त्या सब्जेक्टमध्ये तुम्ही अपिअर व्हायचं आहे. आणि एक 83 सब्जेक्ट इन OMR पेन अँड पेपर मोड. म्हणजे ह्या वर्षीची जून 2024 UGC नेट एक्झाम ही ऑफलाईन पद्धतीनं होणार आहे. OMR शीटवर होणार आहे. पेन आणि पेपर मोडमध्ये होणार आहे. तुम्हाला पेननं OMR शीटवर उत्तरं गिरवायचं आहे. त्याच्यापायी ही महत्त्वाचा पॉईंट राहिला होता. तर UGC नेट परीक्षा ही ह्या वर्षीची OMR शीटवर होणार आहे पेन अँड पेपर मोडमध्ये. ही महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तुम्ही त्या पद्धतीने तयारी करायची. ऑनलाईन होणार नाही यावर्षी. ठीक आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. एकच ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायची, ध्यानात ठेवायचे. परीक्षा ऑफलाईन होणार आहे पेन पेपर मोडमध्ये. फीस सांगितलेली आहे. एक्झाम होणार आहे 16 जून 2024ला.
आणि ही परीक्षा ह्या UGC नेट जर तुम्ही परीक्षा पास झालात तर त्याचे फायदे काय राहणार आहेत? तुम्हाला जर जास्त टक्केवारी पडली तर तुम्ही ज्युनियर रिसर्च फेलोशिप करता आवेदन करू शकता, तुम्हाला शिष्यवृत्ती मिळेल. तसेच असिस्टंट प्रोफेसरच्या नोकरीकरता तुम्ही अर्ज करू शकता, नोकरीवर जाऊ शकता. तसेच तुम्हाला 2024-25 या वर्षामध्ये तुम्हाला PhDला ॲडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्या नेटच्या स्कोअरवर तुम्हाला PhDला ॲडमिशनसुद्धा मिळेल. 3 गोष्टी होणार आहेत. ठीक आहे. त्याच्यापैकी ज्यांना कोणाला नेट परीक्षा द्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म भरा. तसेच ती ऑफिशियल वेबसाईटवर इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे, तेवढं वाचून घ्या पूर्ण फॉर्म भरण्याच्या अगोदर. त्याच्यामध्ये सगळं दिले, तुम्ही विषय कोणता निवडू शकता, काय निवडायचे, कोड काय आहे, ती सगळं दिले, ती बघून घ्या. वेळ भेटला तर मी इन्फॉर्मेशन बुलेटिनवर सुद्धा व्हिडिओ बनवीन. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग.